शेवंतीच्या फुलांना मंद असा सुगंध येतो. या फुलांच्या झाडालाही शेवंती असे म्हटले जाते. शेवंतीची झाडे 1 फुटापर्यंत उंच वाढतात. पांढरी शेवंती आणि पिवळी शेवंती असे शेवंतीचे 2 प्रकार असतात. नमस्कार, निसर्ग शोभा यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शेवंतीची फुले आणि शेवंतीची फुलझाडे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. ही पहा, ही दिसत आहेत ही पिवळ्या शेवंतीची फुले आहेत. पांढरी शेवंती आणि पिवळी शेवंती असे शेवंतीचे 2 मुख्य प्रकार आहेत. याशिवाय संकरित वाणामुळे केशरी, गुलाबी, लाल, जांभळी अशा अनेक रंगाच्या अनेक रंगछटांमध्ये शेवंतीची फुले आढळतात. सर्वच रंगांची शेवंतीची फुले अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. शेवंतीच्या फुलांची झाडे अशा प्रकारे दिसतात. ही पहा, ही शेवंतीच्या फुलांची झाडे आहेत. साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात तसेच जून-जुलै महिन्यात शेवंतीची रोपे लावण्यात येतात. ही पहा, पिवळ्या शेवंतीची फुले अशा प्रकारे दिसतात. शेवंतीची फुले ही आकर्षक दिसतात, त्यामुळे बागेमध्ये शोभेसाठी ही फुलझाडे लावण्यात येतात. ही फुलझाडे कुंडीमध्येही लावता येतात. तसेच या फुलांची शेतीही करण्यात येते. ही पहा, ही फुले अशा प्रकारे आकर्षक आणि सुंदर दिसतात. शेवंतीच्या झाडावर फुले आणि कळ्या एकाच वेळी एकत्र पाहायला मिळतात. शेवंतीच्या फुलांचा उपयोग हार, गजरे, वेण्या तयार करण्यासाठी करण्यात येतो. शेवंतीच्या फुलांच्या वेण्या केसात माळण्याची पूर्वीपासून पद्धत आहे. ही फुले झाडावरून काढल्यानंतर खूप दिवस ताजी आणि टवटवीत राहतात. त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सजावटीसाठी या फुलांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. शेवंतीच्या झाडाला 5 ते 6 तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या झाडाला आवश्यक असते. शेवंतीची फुले फुलून गेली की या झाडाची छाटणी करावी लागते. छाटणी केल्यानंतर या झाडांना पुन्हा पालवी येते व फुले फुलतात. शेवंतीच्या रोपांची विशेष अशी काळजी घ्यावी लागत नाही. त्यामुळे ही फुलझाडे बागेमध्ये मोठ्या आवडीने लावण्यात येतात. सेंद्रिय पदार्थ आणि कंपोस्ट युक्त जमिनीत या फुलझाडांना चांगल्या प्रकारे फुले येतात. अशा प्रकारे शेवंतीची पाने ही हिरवीगर्द दिसतात. ही पहा, ही शेवंतीच्या झाडाची पाने अशा प्रकारे दिसतात. पिवळी शेवंती ही बागेमध्ये मोठ्या आवडीने लावण्यात येते. ही फुले अतिशय शोभिवंत दिसतात आणि शेवंती ही बहुवर्षीय झुडूपवर्गीय वनस्पती असल्यामुळे लावल्यानंतर अनेक वर्षे ती फुले देते.